ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं वचन मनुष्यासाठी एका अमृताप्रमाणे असते। परमेश्वराचं वचन मनुष्याला योग्य तो रास्त, योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा दाखवत असतो। जेव्हा मनुष्य कन्फ्यूज असतो, जेव्हा मनुष्याला समोरचा कुठलाही रस्ता दिसत नाही, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये गोंधळून जातो, तेव्हा केवळ आणि केवळ परमेश्वराचं वचन मनुष्याला योग्य ती दिशा दाखवत असतो, योग्य त्या मार्गावरती घेऊन जात असतो। आणि म्हणून असं सांगतात की मनुष्याचा आत्मा आणि मनुष्याचं मन केवळ एकाच जागी संथ राहू शकते। मनुष्याच्या मनाला आणि हृदयाला किंवा जीवाला एकाच ठिकाणी पूर्ण विश्रांती मिळत असते। ते ठिकाण म्हणजे परमेश्वराचं वचन। आणि या परमेश्वराच्या वचनाद्वारेच मनुष्याला जगण्याची नवीन स्फूर्ती मिळत असते। मनुष्याला नवीन जीवन सुरुवात करण्याची एक सामर्थ्य मिळत असते, एक बूस्ट मिळत असते, एनर्जी मिळत असते। परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जेव्हा करण्यासाठी तयार असते, जी व्यक्ती परमेश्वराच्या वचनावरती पूर्णपणे विसंपूर्ण राहते, विश्वास ठेवते, अशाच व्यक्तींना हा अनुभव येत असतो। परंतु जी व्यक्ती परमेश्वराचं वचन ऐकून ते सोडून देते, त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही किंवा एका पुस्तकाप्रमाणे त्याची गणना केली जाते, तेव्हा मात्र ते वचन मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त कार्य करू शकत नाही। आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ज्या व्यक्तीने परमेश्वराचं वचन ऐकलं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला किंवा ते वचन आपल्या जीवनामध्ये तसंच उतरवण्याचा प्रयत्न केलं, त्या व्यक्तीने आपलं घर खडकावरती बांधलेलं आहे, एका चांगल्या फाउंडेशनवरती बांधलेलं आहे। मग ऊन आला, पाऊस आला, वारा आला तरी त्या घराला काही इजा झाली नाही। परंतु ज्या व्यक्तीने परमेश्वराचं वचन फक्त ऐकलेलं आहे आणि त्याची तुलना एका सर्वसामान्य कादंबरीशी किंवा पुस्तकाशी केलेली आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही किंवा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलेलं आहे, त्याने आपलं घर वाळूवरती बांधलेलं आहे, रेतीवरती बांधलेलं आहे। आणि मग ऊन आलं, पाऊस आला, वारा आला आणि ते घर कोलमडून गेलं। सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या वचनाला जीवनामध्ये अग्रस्थान दिलेलं आहे, त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं जीवन त्या घराप्रमाणे भक्कम राहिलेलं आहे। कुठलीही अशुद्ध शक्ती त्या व्यक्तीच्या जीवनाला स्पर्श करू शकली नाही, त्याचं जीवन उद्ध्वस्त करू शकले नाही। परंतु ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या वचनाला जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान दिलं नाही, त्यांनी आपलं जीवन एका कच्च्या मातीवरती उभारलेलं आहे, ते कधीही कोलमडून पडू शकते। आणि म्हणूनच जर आपल्याला आपलं जीवन, ख्रिस्ती जीवन अधिक भक्कम करायचं आहे, आपला विश्वास अधिक बळकट करायचा आहे, तर त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे परमेश्वराच्या वचनावरती पूर्णपणे विश्वास ठेवून त्यावरती विसंबून राहा। जेव्हा परमेश्वराच्या वचनावरती आपण विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कळत नकळत एक चमत्कारिक शक्ती आपल्या रक्तामध्ये संचालत असते, आपल्या जीवनामध्ये येत असते आणि जीवन जगण्यासाठी आपल्याला एक नवीन स्फूर्ती देत असते। आणि म्हणूनच आपण जीवनामध्ये पाहिलेलं आहे, अनेक लोकांच्या जीवनाचं परिवर्तन झालेलं आहे केवळ आणि केवळ देवाचा शब्द ऐकून। अनेक लोकांच्या जीवनामध्ये कलाटणी मिळालेली आहे केवळ आणि केवळ देवाचा शब्द ऐकून। अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलेलं आहे केवळ आणि केवळ देवाचा शब्द ऐकून। आणि देवाचा जीव हा परमेश्वराच्या शब्दामध्ये आहे। आणि जेव्हाही आपण शब्द ऐकतो, त्याप्रमाणे त्याच्यावर विचार करून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एका बी प्रमाणे हे देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होत असते आणि जीवनामध्ये कार्य करू लागत असते। आपण आज देवाच्या शब्दाला महत्त्वाचं स्थान देऊया। रात्री झोपण्या अगोदर सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचा शब्द वाचून आपण जीवनाची सुरुवात करूया आणि संपूर्ण दिवस केवळ आणि केवळ हा शब्द जो अमृताप्रमाणे आहे, तो आपला जीवन जगण्यासाठी नक्कीच स्फूर्ती आणि सामर्थ्य देणार आहे। आमेन।